हालेलुया 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 हालेलुया. काय गाणं म्हटलं आपण? किती इम्पॉर्टंट गाणं आहे हा? कारण देवाची प्रीती, देवाची कृपा आणि देवाची दयेमुळे साहस आम्ही राहतो. देवाने आम्हाला एवढं अद्भुत रीतीने प्रेम केलेलं आहे की आमचं छोटे एक्झाम्पल, कुणी जरी जीवनामध्ये चुकत असलं की त्याला काय म्हणतात, जवळ घेतात का कोण ते हट्टे पडते असं म्हणतात है ना. एखाद्या व्यक्ती सारखं माहिती असेल पण कुणाबद्दल त्याला केअरच करत नाही आपण जा तिकडं हा. पण परमेश्वराने आम्हावर अशी दया केली, आम्ही पापी असताना आम्हाला जवळ केली, आम्हाला बदलली, त्याची कृपा त्याचा अनुग्रह आम्हावर केली, त्याची मुलं म्हणून स्वर्गाचं वारिस म्हणून आज आम्हाला जगण्यासाठी देव आपण आशीर्वादित केलेला आहे. हालेलुया. यापेक्षा मोठा आशीर्वाद काय आहे का? काय आहे का? आता आम्ही म्हणतो ना, आता बघा तुमचं सरनेम काय असं विचारताना लय लोक काय काय तरी सांगतात. मोठे मोठे लोक आमचं रुबगण होईल बाबा सांगतात, सरनेम सांगतात हा, आडनाव सांगताना करतात की नाही, आमचं आडनाव असं आहे असं असेल मोठेपणा. पण त्याला पण आम्ही तर कोणाचं वारिस आहे? येशू घरात. हालेलुया हालेलुया. आमच्या सर्वांचं डीएनए एकच आहे, येशू. हालेलुया. माझ्या बाबाचं, माझ्या आईचं, माझ्या पत्नीचं, आजोबाचं नाही ना, आम्ही येशूच्या. कारण आम्ही होतो कोण तरी, पण बाबांनी त्याच्या रक्ताने आम्हाला विकत घेतलं की एक घर आम्हाला बनवलेलं आहे. हालेलुया. हा माझा मेसेज नाही, ओके. हालेलुया. आपण जाऊया आयझाया 49 त्यामध्ये 8. यशाया 49 त्यामध्ये 8 वाक्य. यशाया 49 8. हा. करत नाही. यशाया 49. परमेश्वर म्हणतो, प्रसाद समयी मी तुझे ऐकले, त्या उधार दिनी मी तुला सहाय्य केले. देशाचा उत्कर्ष व्हावा, उजाड झालेल्या वतनाची पुन्हा वाढणी व्हावी, म्हणून मी तुझे रक्षण करतो व लोकांच्या कराराबद्दल नाव नेतो. मिळालं सर्वांना? यशाया 49 8. पुन्हा एकदा. आता ऐका, लक्षपूर्वक ऐका. यशाया 49. परमेश्वर म्हणतो, प्रसाद समयी मी तुझे ऐकले. मैं हा उधार दिनी मी तुला सहाय्य केले. काय म्हणतात? प्रसाद समयी मी तुझं ऐकली. इम्पॉर्टंट. हालेलुया. बाबांनी आमची प्रार्थना ऐकली. समजलं? बाबांनी आमची हाकेकडे लक्ष दिली. व्हेरी इम्पॉर्टंट. हालेलुया. पहिलं पुन्हा एक बार रिपीट कर. ते स्टार्ट. परमेश्वर म्हणतो, हा. प्रसाद समयी मी तुझे ऐकले. हालेलुया. बाबांनी आमची प्रार्थना ऐकलेले बाप आहे. आमचा प्रार्थनेकडे विशेष लक्ष दिलेला देव आहे. त्यांचं लक्ष आमच्या प्रार्थनेकडे आहे. आम्हाला प्रार्थना नुसतं ऐकले नाही, त्याने आम्हावर दया आणि कृपा केलेला परमेश्वर आहे. आम्हावर अनुग्रह केलेला देव आहे. प्रसाद म्हणजे काय? बायबल काय म्हणतो? स्वर्गलोकी देवाला गौरव, पृथ्वीवरील लोकांना शांती आणि प्रसाद आहे ना. येशूने तेव्हा काय दिलं, त्याने काय म्हटले? देवाला गौरव, पृथ्वीवर असलेल्या लोकांसाठी शांती आणि प्रसाद. हे मंदिरामध्ये जाऊन खाल्लेला प्रसाद नाही, ती आमचा देवाने केलेला प्रसाद. म्हणजे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ते लोक घेऊन खातात, ते आमच्यामध्ये आम्हाला प्रसन्न करतो. ओके. देव आम्हाला आमच्यामध्ये प्रसन्न करणारा हा बाप, तो म्हणतो मी तुमच्या प्रार्थनेला उत्तर दिलेला आहे. अनुकूल समयी आता मी हाक मारत असताना मला समजा, मला विचार, जेव्हा माणसाला ताण लागली तो हाक मारतो, पाणी मागतो, तर त्यावेळेला पाणी नाही ते नंतरचा उपयोग आहे का? नंतर गागर लावा, काय पण लावा, काही उपयोग आहे का? पण जेव्हा त्याला तहान लागली त्यावेळी 1-2 ड्रॉप जरी पाणी त्या तोंडात काढल्या, त्याला समाधान आहे. अनुकूल समयाचा अर्थ काय? ज्यावेळी द नीड ऑफ अ आवर, गरजेच्या वेळेमध्ये तेव्हा तू
त्याच्या आत आम्ही आहे. जेव्हा आम्हाला कोणी बघतात ना, आम्ही नाही दिसत, ख्रिस्त दिसतो आमच्यामध्ये. का सैतान आम्हाला बघून तरतर कापतो, किती दिपॉट आहे, हे किती उंच आहे, किती पैलवानसारखे दिसते म्हणून घाबरते काय? प्रभू मधले साधे साधे लोक, चिरीपिरी लोक पण असं काय करतात? सैतान त्याला बघितले की आपल्यामध्ये एक लेकरू आहे, ती नर्स आहे, हॉस्पिटलमध्ये काम करते. बिचारीला माहित आहे त्याच्यामध्ये काय आहे. ज्या लेकराने स्वतःचं जीवन समर्पण केलं ते याच्यामध्ये भरपूर काम करत. त्याला माहित नाही बिचारी नाईट ड्युटी करत असेल. हॉस्पिटलमध्ये नाईट ड्युटी करत असतं ना, ड्युटीमध्ये ब्रेक असतं ना, मधल्या रात्री जरासं ब्रेक. पेशंट जरी आले, ज्याच्या पण अंगात असल्या अंगात लवकर बसतं त्याला बघून. त्याच्या गावापासून त्याला अनुभव आला काय काय गोष्टी, एकदम केसेस. बाहेरची गोष्ट वेगळं आहे, कामावर झालं की काय व्हायचं. ही म्हणते आंटी काय करू, मग हे काहीतरी व्हायला लागले हो इकडं. देव दाखवा लागले हात तुझ्याने. हालेलुया. देवामध्ये ते तुझ्यामध्ये ते देव दाखवा लागले. हालेलुया. काय करायची गरज नाहीये. जेव्हा आत्मेने आम्ही भरतो, स्वतःला समर्पण करतो, देव ऑटोमॅटिक त्याची उपस्थितीने देव कार्य करतो. स्वतः बरोबर काम करणारी पोरगी त्याच्या संग त्याला बघून त्याला काहीतरी व्हायला लय अनुभव आला, 3-4 अनुभव आला त्याला. असं कामाच्या ठिकाणी घाबरून तर आणि ते पण कसं की कामावर नाही, आता ड्युटीवर झोपायला थोडा वेळ देतात ना, नाही ड्युटीमध्ये 1-2 तास. बिचारी झोपायला म्हणून ही बरोबर काम करायला लागली. दोघी गेल्या, ती हाय पहिलं तिथं, ही गेली झोपायला. मला एक असं समजलं, ए तू इथं का आलीस? काय व्हायचं रात्री 3 वाजता हॉस्पिटलमध्ये. सगळे पेशंट झोपल्यात, गाढ झोपेत. कॅन यू इमॅजिन? हालेलुया. ते खूप चांगलं पक्षपात करत नाही. लई मोठ्या मोठ्या लोकांना उंच बघतो, साध्या लोकांना नाही. नाही, देव सगळ्यांचं सारखंच. ज्याला जेवढं दिलं तेवढं मागतो. हालेलुया. ज्यांना जेवढं दिलं तेवढं मागतो. काय लोक फुल टाइम साठी आहेत त्यांना तेवढा हिशोब मागतात. ज्यांनी फुल टाइम त्यांना तेवढा हिशोब मागतात. जे काम करताय भरपूर रिस्पॉन्सिबिलिटी सगळं करून करायला, त्यामध्ये जे करतात त्यांना त्यांच्या परीने ते त्यांना प्लस करणारच. किती आनंद वाटतो. ती लेकरू घाबरून म्हटलं, आंटी आता काय करू, मला लागली वरडायला लागली दवाखान्यात. हे मध्ये बस काय नाटक करायला, गप्पी गप्पी कशाला वरडायला, ए तू इथं का आले. पळत गेली की बाथरूम मध्ये ती गेला बघून, ती गेली झोपायला गेली. हालेलुया. अनुकूल समय मी तुझी ऐकली, दुःखी कष्टी तुटलेली, असं वाटत होतं नाकारलेली, माझं जीवनात का, माझं जीवनात का, मी समजत का, मी काय केलं पण माझ्या जीवनात थोडं वाईट व्हायला लागले, या लेकराद्वारे देव असं करून गेलं. हालेलुया. ते सारखं म्हणायची मी कुठं चुकलो वाटते, देवाला मीच समजलं का, माझं जीवनात एवढा समस्या का दिली हो देवाने. ती स्वतः विचारायची. आता विचार करा, ज्या ठिकाणी ज्या दुःखात ती चालली आहे त्याचं जीवनात देवाने एवढा मोठं काम केलंय. किती आनंद, किती आनंद. स्वतः गावामध्ये पण एक पोरगा प्रार्थना करायला म्हणून घेऊन गेले, एका पास्टरने याला बोलवून घेतले. पास्टर गेले बाजूला ही उभा राहिली समोर आणि प्रार्थना करायला लागली. याला गुरून बघलो, ए तू इथं का आली. ओळखतो याला, बहीण येते त्याची. ए तू इथं का आली, चाल इथं, जा इकडनं. काय आहे? हालेलुया. अनुकूल समय आमची प्रार्थना ऐकणारा तो देव आहे. खूप छान, इतकं सुंदर आमचा बाबा आहे. इंग्लिश मध्ये खूप छान आहे. एक्सेप्टेबल टाइम आय हर्ड युअर व्हॉइस. अनुकूल समय जेव्हा तुला गरज आहे त्यावेळी मी तुझ्या वाणीकडे, तुझी प्रार्थनेकडे मी लक्ष दिलो. कशासाठी दिलो? की देशाच्या उन्नती करण्यासाठी, लोकांचं उन्नती करण्यासाठी, त्याद्वारे माझं गौरव करून घेण्यासाठी. हालेलुया. नवा वचनाचा यशाया 49:9. तू पंथित असल्यास म्हणावे, बाहेर या. आमेन. अंधारात आहे त्यास म्हणावे, उजेडात या. एक मिनिट. पहिली गोष्ट काय? जे बंधनात आहे त्यांना तू म्हणावे बाहेर या. हॅलो. बाबावरनं अथॉरिटीचा वर्षाव करायचा. अथॉरिटी. हालेलुया. सामर्थ
त्याचा अधिकाराचा वर्षाव करा. तू बंदिवानास म्हणावी बाहेर. अरे की रे, किती वेळा सांगतो बाहेर की रे, काय करू, जामीन हो तुझ्यासाठी, पैसा भरो, पोलिसांकडे जाऊ, कोर्टात जाऊ, काही बोलायची गरज नाही. काय बोलायचंय? बाहेर आहे, दॅट्स इट. जे बंधनात आहे, आता बंधन म्हणजे जेल नाही, आपली माणसं ज्या ज्या बंधनात आहेत तुम्हाला माहिती आहे ना. सगळे लोक काय काय गोष्टीमध्ये गुलामगिरीमध्ये आहे, सगळे कुठं ना कुठं. व्यभिचार करणारा माणूस म्हणतो माझी बायको सारखं भांडते म्हणून मी केलं, म्हणते ना. कोण म्हणते का खरोखर मी व्यभिचार केलो, कोण कबूल करत नाही. माझं कुठं करत पडत नव्हतं, बायको चांगली नव्हती ना म्हणून बाहेर केलो. दारू पिणारा म्हणतो मी दारू टेन्शन आलं म्हणून दारू पिलो. होतात की नाही, होतात की नाही. हा, मुलं बिघडतात. त्याने काय म्हणत, माझ्या आई बापाने आमच्याकडे लक्ष दिले नाही म्हणून आम्ही बिघडलो. हॅलो, सगळे कुठल्या ना कुठल्या बंधनात आहेत. बाबा म्हणतात जे बंधन आहे त्यांना तुम्ही म्हणावे बाहेर, बाहेर, ते बंधनातून बाहेर. पुढे अंधारात आहे हा, त्यास म्हणावे उजेडात या. आमेन. अंधारात असलेले लोक, पाप करणारे लोक, त्यांचं कृत्य दिसून येऊ नये म्हणून अंधारात ते बसतात. त्यांना अजिबात प्रकाश आवडत नाही. येशूने पण बोलले हा, त्यांचं कृत्य लोकांसमोर उघड होईल म्हणून ते लोक बाहेर पडत नाहीत. पण ते बाबा म्हणतात या लोकांना तू उजेडात घेऊन ये. हॅलो, काय लोकांना बघितलं, जे अंधारात असलेले लोक प्रकाश म्हणजे असं थोडं तरी बघायला होतं ना. काय अंधार आवडते काय लोकांना, काय लोकांना लाईट लावून झोपायची सवय, काय लोकांना लाईट असली की अजिबात झोप येत नाही. पण काय लोकांना नुसतं अंधार आवडतं, लाईट लाईट प्रकाश. माझ्या घरात मला एवढं आवडतं लाईट. आमच्या घरात दिवसभर प्रकाशच प्रकाश, सूर्य आत असल्यासारखं एवढं भेटते चालतं, म्हणजे एकदम प्रकाश आहे. आणि रात्र झाले की मुलांनी पण अशी घरात लाईट्स लावल्या, मला लय आवडतं. सगळे लाईट टाक लावून ठेवायचं, पण मी नसतं कधी जरी घरात असलो रात्रीचा, मला आवडतं सगळे लाईट्स लावायला, खूप छान दिसते. आणि आमच्या साईड मी लावतो ते बंद, मी लावतो ते बंद. रात्री मी 12ला 12:30ला 1ला जरी घरी गेलो, दोन्ही गॅलरीमध्ये लाईट लावतो. किती पण वाजता मी घरी पोहोचतो, किती पण वाजता दोन्ही गॅलरीमध्ये लाईट लावतो. सगळ्या झाडांना एक सगळ्या झाडांना दोन्ही गॅलरीमध्ये झाडे खूप छान होते. त्या सगळ्यांना बघतो, एक नजर असं बघतो, असं बघतो, जातो जरा पुढे स्पर्श करतो आणि मग लाईट बंद करून जातो. काय सांगायला, प्रकाश हा आनंद आहे, प्रकाश हा ब्लेसिंग आहे. येशू हा जगाचा प्रकाश आहे. याचा अर्थ काय आहे, जे जे अंधारात आहे त्या लोकांना प्रकाशात उजेडात घेऊन या. पुढे ते रस्त्यावर चलतील हा, सगळ्या उजाड टेकड्यावरही त्यास चारा मिळेल. काय झालं, ते रस्त्यावर चलतील हा, सगळ्या उजाड टेकड्यावरही त्यास चारा मिळेल. हालेलुया. रस्त्यावर चलतील, टेकड्यावर कुठे पण त्यांना चारा मिळेल. हालेलुया. त्यांना खायला मिळेल. आज जे लोक पापामध्ये आहेत त्यांना चारा, त्यांचं जीवन ते लोक बंधनात आहे. हीच देवाची इच्छा. जे कोणी बंधनातून, जेव्हा आम्ही म्हणतो तू बंधनातून बाहेर पड, ज्या अंधारात असलेल्या लोकांना मी म्हणतो उजेडात ये, त्या लोकांसाठी ज्यांना अन्न नाही त्यांना हे अन्न प्राप्त होईल. हालेलुया. हे अन्न त्यांना प्राप्त होईल म्हणून ते बाबा म्हणतात ही काम मी तुला दिलेले, तुझी प्रार्थना मी काय ऐकली की तू हे काम करावा. हालेलुया. समजलं कुणी कमी नाहीये देवाच्या राज्यामध्ये. हालेलुया. या जगातला ज्ञानी जे लोक आहेत, देवाच्या राज्यात सगळ्यात कनिष्ठ जो मूर्ख म्हणतात, ज्याला काही येत नाही, त्याच्या एकच या जगातला ज्ञानी लोक होत. समजलं ना काय बोलले मी? प्रभूमध्ये बघा असं बरेच प्रकारचे लोक आहेत, बरोबर आहे ना. हे नाही मोठी बुद्धी आहे ना, काय ज्ञान आहे, काय अभिषेक आहे, काय anointing आहे, काय आहे. एक व्यक्ती असतो त्याला नुसतं देवामध्ये आलेलं काहीच माहित नसतं. तो सुद्धा बाप्तिस्मा करणारा योहानापेक्षा
तो देवाच्या राज्यामध्ये आलेला आहे. पहिली गोष्ट जसे मी तुम्हाला मध्ये शिकवलं, ज्या दिवशी आम्ही ईश्वरा स्वीकार करतो त्या दिवशी पवित्र आत्मा आमच्यामध्ये राहते. हालेलुया. ज्या दिवशी आम्ही ईश्वरा स्वीकार करतो त्या दिवशी आमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. बरं, संडे चर्चमध्ये कन्फर्मेशन झालं. जे मी बोललो होतो तुम्हाला शिकवलं होतं मध्ये, संडे चर्चमध्ये पास्टरने ते वर्ष बोलले होते, कुणी असं म्हणू शकत नाही माझ्यामध्ये देवाचा आत्मा नाही. सगळे मला पवित्र आत्मा दे, मला पवित्र आत्मा दे, मला पवित्र आत्मा दे. पवित्र आत्मा सर्वांमध्ये आहे म्हणून तुम्ही ईश्वर विश्वास ठेवता. पवित्र आत्मा जर तुमच्यामध्ये नाही आहे, ईश्वर कोणी स्वीकारच करू शकत. पवित्र आत्मा आम्हाला कन्व्हिन्स करून सांगतो, आम्हाला समजावून सांगतो येशू हा देव आहे. त्याशिवाय कोणी कन्व्हिन्स करू शकत नाही येशूला. समजलं? मला पवित्र आत्मा नाहीये, मला अभिषेक नाहीये असं कोणी म्हणत. लय लोकांना प्रश्न आहे ना, लय लोकांना प्रश्न, अन्य भाषा बोललं तरच पवित्र आत्मा आहे, लई मोठं मोठं चिन्ह चमत्कार केलं तरच पवित्र आत्मा आहे, प्रार्थना केले की लोक धमाधम पटापट पडू लागले तर पवित्र आत्मा, असं नाहीये. हे सगळे गिफ्ट्स आहेत, ते नंतर ऑपरेट होतात. पण ज्यावेळी आम्ही देवावर विश्वास ठेवतो, येशूला स्वीकार करतो, त्यावेळी आमच्यामध्ये पवित्र आत्मा आल्या कारणानंच आम्ही येशूला स्वीकार करतो. ओके, क्लिअर? सो ज्या देवाने आम्हाला निवडले अनुकूल समयी, अनुकूल प्रसंगी आमची प्रार्थना देवाने ऐकली, जेणेकरून आम्ही अंधारात असलेल्या लोकांना वाचवावा, बंधनात असलेल्या लोकांना सोडवावा यासाठी. ओके, क्लिअर? आता आपण 1 पासून वाचूया. यशाया 49 1 पासून 7 पर्यंत वाचायचं. एक वचन वाचूया. थँक यू. यशाया 49 1 पासून. हां. विपानं माझे ऐका, तुझ्या राष्ट्रानं कान द्या. मी गर्भावस्थेत असतानाच परमेश्वराने मला बोलावले. मी मातेच्या उदरात होतो तेव्हाच त्याने माझे नाव घेतले. हालेलुया. समजलं? आम्ही जोपर्यंत स्वतःला जाणून घेऊ शकत नाही ही गोष्ट आहे, दुसऱ्याला काय सांगा. इथे काय म्हणतात, तुम्ही वर्णून सांगा, द्वीपांना सांगा, म्हणजे लोकांना, राष्ट्रांना काय म्हणतात, द्वीप म्हणजे काय, आयलँड्स, ह्यांना तुम्ही वर्णून सांगा. मी मॅट्रिक्स मध्ये माझ्या आईच्या उदरात असताना देवाने मला निवडले. हालेलुया. हालेलुया. मी एक वचन कायम लोकांना सांगत होतो. मला वाटतं मी दाखवणारी जे कॉन्फरन्स होतं 2 दिवस ते मेसेज दिले की असंच राहू दे. यशाया 51:16 आयसाया 51. यशाया 51. हां. मी आकाशाची स्थापना करावी, पृथ्वीचा पाया घालावा, व तू माझी प्रजा आहे असे सियोनीस म्हणावे. म्हणून मी आपली वचने तुझ्या मुखात घातली, आपल्या हाताची छाया मी तुझ्यावर ठेवली. हालेलुया. हालेलुया. पुन्हा एक वर वाचते. आता क्लिअर लक्ष देऊन ऐका. यशाया 51:16. हां. मी आकाशाची स्थापना करावी. मी आकाशाची स्थापना करावी म्हणजे अजून झालेला नाही. ओके, ओके, क्लिअर? हां. पृथ्वीचा पाया घालावा, हां. व तू माझी प्रजा आहे असे सियोनस म्हणावे. हां. म्हणून मी आपली वचने तुझ्या मुखात घातली, आपल्या हाताची छाया मी तुझ्यावर ठेवली. हालेलुया. हालेलुया. पृथ्वीची पाया घालण्यापूर्वी, आकाशाची स्थापना करण्यापूर्वी तुम्हाला आणि मला देवाने निवडली. त्याचा हाताचा सायाखाली, त्या छायाखाली आम्हाला सांभाळून ठेवली की यासाठी या सगळ्या गोष्टी मी बनवते, त्याच्या आधी मी तुला बनवलो. हालेलुया. हां. डिक्लेरेशन आहे. पृथ्वीची पाया घालण्यापूर्वी, आता क्रिएशन काय म्हणते, उत्पत्ती काय म्हणते, पहिल्या अध्यायामध्ये देवाने पहिल्या दिवशी हे केले, दुसऱ्या दिवशी हे केले, तिसऱ्या दिवशी ते केले, चौथ्या दिवशी हे केले, 5व्या दिवशी ते केले, 6व्या दिवशी देवाने मनुष्याला केले. कधी आला मनुष्य? 6व्या दिवशी. पण प्रॉफिटिक वर्ड काय आहे, संदेशांचं वचन काय आहे, पृथ्वीची पाया घालण्यापूर्वी, आकाशाची स्थापना करण्यापूर्वी तुला मी माझ्या लेकरू म्हणून डिक्लेअर करावा, सियोनला मी वर्णन सांगावी, म्हणून मी तुला माझ्या हाताच्या सावलीखाली मी तुला सांभाळत आणलो. हालेलुया. त्याला इमॅजिन करून बघा कसं केली, गुडू हळायला पाहिजे ह्या पॉइंटला. हा, आम्ही काय म्हणतो, 6व्या दिवशी देवाने मनुष्याला, आणि आता माणूस तर म्हणतो पहिला आम्हाला बनवले आम्ही मोठं म्हणतात ना,
माझा गौरव करावा. हालेलुया. म्हणून मी प्रत्येकाने एक सांगतो, कधी कोणी स्वतःला तुच्छ लेखू नका. आम्ही प्रभूमध्ये एवढं बोलल्यावर त्याची किंमत कोणी लावू शकत नाही. का आम्ही प्रभूमध्ये आला एवढं बदलतो? कधी विचार केला? पित्रे दाशी म्हणतात, लाजणारे हुशार म्हणतात, ज्याला काय येतं ते चक्र म्हणतात. याला काहीच येत नव्हते, कशी काय होऊ शकतात? म्हणतात की नाही? म्हणतात की नाही? पेत्राला काय म्हटले लोकांनी? कृष्णाच्या कृत्यामध्ये जेव्हा पेत्र उभा राहून लोकांना सांगू लागला, पहिले 120 लोक, 3000 लोक, यांना सोडून पुढची संख्या वाढत गेली. असं नाही की पहिलं 3 होते, 5000 झाली म्हणजे आणि 2000 पडलं. नाही नाही नाही. पहिले 120 लोक पहिल्या वरती प्रेर करतात, त्याच्यावर अभिषेक आला, ते सगळ्यांचे तारण झालं, सगळे देवाला स्वीकार केले. त्यानंतर एक वेळ पेत्राने प्रीच करत असताना 3000 लोकांची भर पडली. ओके, 3000 लोक एका वेळेला मंडळीमध्ये भर पडली. त्यानंतर हे 3000 120 साईडला परत प्रीच करायला लागले, 5000 लोकांची भर पडली. मग नंतर आकडा वाढत गेली, मग लिहिले नाही. हालेलुया. तीच आकडा आता जगामध्ये किती ख्रिश्चन आहे कोण सांगू शकतं? जनगणना. आता मी बघतो की आता येतात जरा घरामध्ये, त्यांच्या घरात कोण नाहीये, बाहेर गेले, ओके बाहेर लावून बाहेर करून जातात. आम्ही येऊन गेलो. कोण काउंट करू शकतात? कोण? काय दिवस असणार, काय दिवस असणार. मी सांगतो ना, तुम्ही मला हे पण विश्वास ठेवता देवावर. हॅलो, लई दिखावा करणाऱ्या लोकांपेक्षा जे दिखावा करत असलेले लोक जगामध्ये ईश्वरा मानणारे खूप जण आहेत, खूप जण आहेत. तर काय सांगते, पृथ्वीची पाया घालण्यापूर्वी, आकाशाची स्थापना करण्यापूर्वी सिहियोनला मी वर्णन पुकारून सांगितलं की माझी लेकरू आहे, म्हणून माझ्या हाताखाली तुला सांभाळ. ही घालण्यापूर्वी सांभाळायला आज पण सांभाळत आहे, तर तुला पण सांभाळणार. हालेलुया. पवित्र आज गाडी पवित्र ओके, माहित नाही कुठल्या कुठल्या दिशामध्ये जातात. ओके, काय तेच नेतात, पण आज काय म्हणजे प्रिपेअर करून आलो मेसेज, पेपर घ्यायचं. हालेलुया. हे बाबा जे आता बस येण्याआधी पण मी प्रेयरमध्ये बसलो होतो, मेसेज पेपर येऊन बघायला लागलं, ते नाही दुसरंच काय करायचं थोडंसं आणि प्रेयर करून आलो. म्हणा डॅडी आज गाडी तुम्ही सांगायची, मला काही नाही. हालेलुया. हालेलुया. आयसाया 46:4, यशाया 46:4. तुमच्या वृद्धापकाळापर्यंत मीच तो आहे, तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हाला वागवीन. हालेलुया. ते लोक काय काय तरी व्हायला लागले, हे ढिलं पडायला लागले, ते ढिलं पडायला लागले, वाईट व्हायला लागले, लग्न व्हायचंय, ते नाही, हे नाही, असं कसं काय काय, मुलं झाले, मुलं मोठं झाल्यात, मुलं लग्नाला आल्यात, आई नाही टेन्शन, आता काय करणार, पुढे काय करणार. बाबा काय म्हणतात? आता वाचा. तुमच्या वृद्धापकाळापर्यंत मीच तो आहे. हालेलुया. तुमच्या म्हातारपणापर्यंत मीच तो आहे. पुढे, तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हाला वागवीन. हालेलुया. किती तुम्ही म्हातारे व्हा, पहिला टाईम होता सगळ्यांची दिसून यायचं. आता रस्त्यावर कोणतरी चालत असलं की बाबा पडले की म्हणा कोणतरी पोरगीच पुढे जण पडले की समजते अच्छी. हालेलुया. आहे की नाही? हो नाही, तुम्हाला कोण असं भेटत, मलाच भेटत. लांबून कोणतरी पाठीकडून बघितले म्हणून कोणतरी पोरगीच आहे, पुढे जाऊन बाबा काय म्हणतात, ज्या बाबाने पृथ्वीची स्वर्गाची पाया घालण्यापूर्वी स्थापना करण्यापूर्वी तुम्हाला आणि मला निवडले आणि आपल्या हाताच्या सावलीकाला सांभाळत आहे, तोच आहे. मग तुम्ही म्हातार झाला तरी मीच तुम्हाला सांभाळेन, मी तुम्हाला वाहून घेईन. कुठे गेणार आहेत? म्हातार झाला की चालता येत नाही ना, कांदे. हालेलुया. तो आमचा बाबा आहे, तो आमचा बाबा आहे. म्हणून म्हणतात 49:49 मध्ये, तुम्ही
ओरडून सांगा, सियोनीला ओरडून सांगा, पर्वताला ओरडून सांगा, माझ्या आईच्या उदरात राहण्यापूर्वी मला बाबाने निवडले. हालेलुया. माझी तरी स्टोरी लय मोठं आहे. मला मारून टाकली असते, देवाने मला सांगितलं. हालेलुया. हा, मला तर कधी जन्माची छाती कसं दाबली असते मला, पण बाबाने नाही दाबू दिली. तर मला सैतानाला दाबायचं, त्याला चटणी पोळी करायचं, टक्क मारून तर मला नाही देत. मध्ये जरासा बरं होतो, बापरे सगळ्यांना टेन्शन, आम्हाला तुम्ही पाहिजे, आम्हाला तुम्ही पाहिजे. अरे म्हटलं मी बांधत थोडंच आहे म्हटलं असं. 5 महिने दिवस रात्र झोपलो नाही. थोडं कॉम्प्लिकेशन झालं, पाय सुचले जरासा. शेवटी ते मला कायचे ना म्हटलं तू झोप बाळ जरा, म्हणून जरा असं पटतं डिसिप्लिन करण्यासाठी. लगेच सगळ्यांना टेन्शन आलं आणि मी ते पडायला पडते माझं. पप्पा मी नीड यू, आंटी मी नीड यू, सिस्टर तुम्ही पाहिजे. म्हटलं काय म्हणते मी पापा काही खरं सिस्टर हालेलुया. नाही सर, नाही सर, काम लई मोठं करायचं आहे. काम करू पण जाणारच. काम चालू मग बाबा घेऊन जा, किंवा नाही म्हटलं तर सांगणार. आणि मला तर काय आत्ता बंद केलं तरी बाबा याचे काही प्रश्नच नाही. हालेलुया. माझ्या बाबाने मोठं काम केलं आपल्याला, मोठं जबाबदारी दिली. कुणी परत मागू नये, क्लिअर एवढं मोठं काम दिलं. सगळे म्हणजे असाइनमेंट नाही आहे, लई मोठं असाइनमेंट आहे आपल्याला. सगळे म्हणतात ना काय करायचं, सेवा करायचं आहे, काय करू, कुठं जाऊ, कोण देत नाही. बघा केवढं मोठं काम. कुठला प्लॅटफॉर्म तुम्हाला पाहिजे, कुठला प्लॅटफॉर्म पाहिजे तुम्हाला करण्यासाठी. जिथं तुम्ही आहे तिथंच, ज्या ठिकाणी तुम्ही आहे तिथंच सुरू करा देवाच्या बरोबर. हालेलुया. हालेलुया. दुसरा वचन आयसाया 49:2. हां. त्याने माझे मुख तीक्ष्ण तलवारीसारखे केले. हां. त्याने मला आपल्या हाताच्या छायेखाली लपवले. हां. त्याने मला चकचकीत पाण्यासाठी करून आपल्या भातात गुप्त ठेवले. हालेलुया. काय केलं त्यांनी मला? त्याने माझे मुख तीक्ष्ण माझं मुख तीक्ष्ण तलवारीसारखे, म्हणजे त्याचं वचन त्यापेक्षा शार्प दुसरा कुठलाच नाही. हालेलुया. आहे का कुठली कोण जगामध्ये शार्प? देवाचा वचन एवढा शार्प कुठल्याच गोष्टी नाही. देवाने त्याचं वचनाने आम्हाला भरलेलं आहे की आम्ही जेव्हा वचन बोलतो समोरच्या व्यक्तीचा हात पार व्हायलाच पाहिजे. हालेलुया. देवाचं वचन दुधारी तलवार आहे. हे काय करतो, आत जाऊन सगळं हळवून टाकते, आत बाहेर सगळं. हालेलुया. हे राहू दे, जाऊया आपण तिथे. हेब्रू 4:12. हेब्रू 4:12. हेब्रू 4:12. हां. कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव, आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे. काय आहे देवाचं वचन? कोणतीही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण. मर्डर करणारे कसं करतात? हॅलो तुम्ही म्हणाल आमच्यात कोण आहे? तुम्ही बघितलं, कोणी बघितलं का? जे मर्डर करतात ना, त्याची तलवार कसं असते? कसं असते? हार पण असते. दोन्ही बाजूनी दार असतं ते. दुधारी तलवार म्हणजे दोन्ही साईडला शार्पनेस असतो. म्हणून असे घुसवले की आर पार जाते. त्यांनी करतात नाश करण्यासाठी ते तलवार वापरतात. आम्ही आमचा तलवार वापरतो लोकांचं जीवन बदलण्यासाठी. हालेलुया. आम्ही आमचा तलवार जो बाबाने दिली दोधारी तलवार, आम्ही लोकांचं जीवन बदलण्यासाठी आम्ही त्याचा वापर करतो. काय म्हणतात? तीक्ष्ण धार लावलेले ते तलवार आमच्या मुखात देवाने काढले ते वचन. इज देयर एनी प्रॉब्लेम? नाही, वो बंद करून टाक. क्लिअरली एन्जॉय करू. नथिंग टू वरी. ब्राइटनेस हालेलुया. हे काय असते, कधी पण एकदम स्पेसिफिक रेव्हेलेशन आलं ते लोकांपर्यंत जाऊन देतात. लई वेळा जातात.
राहू दे, बंद कर आणि ठेव, नो प्रॉब्लेम. बंद कर नाही असू दे ना. हालेलुया. हालेलुया. सो इथे काय सांगते 49 टू पुन्हा एक बर यशया 49 दुसरा वचन. याचा 49. हा त्याने माझे मुख तीक्ष्ण तलवारसारखे केले. हा त्याने मला आपल्या हाताच्या छायेखाली लपवले. हा त्याने मला चकचकीत बाणासारखे करून आपल्या भातात गुप्त ठेवले. जरा क्लॅरिफिकेशन हे वचनाचं. एक तरी त्यांनी मला दुधारी तलवारीसारखा म्हणजे एकदम शार्प करून ठेवले, ते माझ्या मुखात घडले वचन. सेकंड, हाताखाली सांभाळून ठेवले. तिसरं, हिला एवढी दार लावली इथं कुसून ठेवली. गॉट इट? समजलं? हॅलो, वीर काय करतात? तलवार पण ठेवतात, हातात घेऊन फिरत असतात काय? तलवार आलो तलवार साईडला ठेवतात, ज्यावेळी गरज पडली काढतात आणि उडवतात, है की नाही? तुम्हाला आणि मला बाबांनी त्याच्या धारवाले स्पेशल वर्ड मुखामध्ये घातले. पास्ते ओके, समजायला सर्वांना? अहो यासला कुठं मिळत नाही दुसऱ्याकडे. हालेलुया. त्याची माझा बाळ कोण काय करायचं नाही. मग नंतर त्याला एवढं दार लावल्या लपून ठेवले. इन केस ऑफ एमर्जन्सी आय विल यूज दिस. आता नाही वापर, गरज पडली ना ती मग फोडतो आणि वापर. हालेलुया. समजायला? दवाखाना असो अरे कुठं मी तुम्हाला सांगितलं ना सुरुवातीला माझा अनुभव 1921 मध्ये गुरुवारी मार्केट प्रार्थनेला जाऊन आले. मी गुरुवारी प्रतिमा नगरला प्रार्थनेला जायची, प्रेयरला गेलो. दुपारची वेळ मी जायची, संध्याकाळपर्यंत मी प्रार्थनावरून 5-5:30ला घरी यायची. रेल्वे कॉलनीमध्ये माझी मम्मी राहिली. मम्मीच्या घरी आलो तेव्हा रेल्वे फाटकाजवळ 1 नंबर भाजी मिळायची. खूप छान भाजी, सगळं मार्केट ते सगळं भाजीच भाजी. कधीच सांगायला मी स्टोरी 25 वर्षांची. आणि त्या भाजी मंडीत सगळे तास भाजी मिळायच्या. तर मी काय केलं, प्रार्थना झाल्यानंतर भाजी मंडीत गेलो भाजी घ्यायला. एकाकडे गेलो, तिथं काहीतरी शॉक लागायला लागले. बघितलं, जरा अनुभव वेगळा आला. पुढे गेलो, विकणारी बाई विकायचं सोडून मला भाजी मंडीत. म्हटलं पडे सुटलं, बॅग घेतलं, घरी गेलो. काय घेतलं नाही भाजी त्या दिवशी. म्हणजे माझं बाबाचं प्रेझेन्स त्या बाईला जाणवलं. भूत बाहेर पडलं भाजी मंडीत, गर्दी ढीगभर. काय व्हायचं हा तसं एवढी गर्दी त्या भाजी मंडीत. बॅग घेतलं म्हटलं तावडलं, जेवढं 1-2 भाज्या घेतलं होतं, बॅग घेतल्याने घरात गेलो. मग भाऊ तिथं, मम्मी आणि भाऊ तिथेच राहिलो रेल्वे क्वार्टर्समध्ये. घरी गेलो तेव्हापासून म्हटलं मा मी जात नाही बाई, तू लय अनुभव घेतलो. रिक्षा चालवणारा माणूस, रिक्षामध्ये बसलेला असताना मला आठवतं 2-3 माझ्या बरोबर मुली असायच्या आणि मी रिक्षात बसलो आणि बसून बाबा गेले त्याला त्रास सुरू झाली. रिक्षावाल्याला चालायला होईना, त्याला रिक्षा चालवायला होईना, त्याला एवढा लागला काय ते म्हणतो पुत्रा पटापट काय सांगते. दार लावून मस्तपैकी ठेवल्या, जिथं गरज पडली काढणार आणि उडवणार. हालेलुया. सो कोण आहे तुम्ही आणि मी? आता लोकांना डोक्यात अरे कसलं आम्ही कांद्यासाठी लसणासाठी भांडतो अजून. आधी कोण आहे आणि आम्ही रडतो कशासाठी? यांनी बोलले नाही, त्यांनी बोलले नाही, यांनी दिले नाही, त्याने दिले नाही. अरे बंद करा. हालेलुया. बंद करा या गोष्टी. किती इम्पॉर्टंट आहे. पप्पा म्हणतात तुम्ही कोण आहे जाणून घ्या. पहिला कोण आहे तुम्ही जाणून घ्या. आईच्या उदरामध्ये पडण्यापूर्वी देवाने मला निवडले तर डिक्लेअर करा सांगतात. मागाशी पाहिलं यशाया 51:16 मध्ये पृथ्वीची स्थापना करण्यापूर्वी पृथ्वीची पायऱ्या घालण्यापूर्वी स्वर्गाची स्थापना करण्यापूर्वी देवाने तुम्हाला आणि मला निवडून ठेवले. हालेलुया. आता तिसरा
यशाया 49:3. तो मला म्हणाला, हा. तू माझा सेवक आहेस, मला शोभा आणणारा तू इस्रायल आहेस. Amen? Amen? Amen, amen. देवाला नट्ट होणारे लोक आम्ही आहे. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. देवाची सुंदरतेचे वर्णन कोण करू शकेल का हो? Can anybody imagine his amazing beauty? कोणी करू शकतात का देवाची सुंदरता? हा? पृथ्वीतला हजारो 10,000 लोक सुंदर लोकांनी एकत्रित केले तरी आपल्या बाबाच्या पायाचं धूळ पण होत. पण बाबा म्हणतात आम्ही त्याची शोभा वाढवणारे लोक आहे. हॅलो, आता बायका सगळं कुठली पण बाय, मला स्वतःला मी सांगतो, मी घरात असताना मी काय तर आपलं साधा ड्रेस दिसला मी वेगळं असतो. मी स्वतः ड्रेस साडी नेस असं दुकानात तर मीच आहे की वाटते ना. त्यात आणि जरा शृंगारात आम्ही काय काय तरी करतो ना. नेल पॉलिश म्हणा, कानातले म्हणा, ओके, बांगड्या म्हणा, लिपस्टिक म्हणा, काय पण आपण जे काही करतो ते वाढवण्यासाठी, ही बायकांसाठी. पुरुष करत नाही तसं नाही आहे, पुरुष लय करतात पण दिसत नाही. करत नाही पुरुष तुमचे? करत नाही? पहिला साबण लावून शेविंग करायच्या, आता काय लावतात? फॅशन नाही? फॅशन नाही? पहिला डाई नाही लावायचं तर डाई लावतात, फॅशन नाही? नाही? तोंडाला क्रीम लावतात, पावडर लावतात, फॅशन नाही? हा, तुम्ही लिपस्टिक लावता, आम्ही लिपचं काय लावतो? ड्राई पडते म्हणून लावतो. लावतात की? हॅलो, बोला घाबरू नका, बोला, सत्य आहे, बोला. लावतात की नाही? लावतात की नाही? सेंट लावत नाही? कॉफी मारत नाही? मारतात. तुम्ही आणि मी साडी परकर चप्पल पेपर घालतात, त्याने पण मस्तपैकी पॅन्ट घालतात, बेल्ट मॅचिंग बघतात, बघतात की नाही? सॉक्स, शू, त्याला वेगळं. सगळ्या पॅन्ट वर एक शू घालणार आहेत काय? आहेत काय? करत नाही ते लोक, दिसत नाही याला काय करायचं. दिसत नाही याला काय करायचं. मी तरी म्हणतो काय आहे ते लाईट लावतात, लाल कलर किंवा पिंक कुठून दिसत. तुम्ही पण आमच्यासारखे दिसत आहे की नाही? हा, पण नुसतं बायका नटतेलं दिसते. हा, बायका नांगूळ करायला 15 मिनिट लागेल, 10 मिनिटं लागेल, पुरुषांना किती वेळ लागतो? लागतं की नाही सांगा? लागतं की नाही? पण पुरुषांचं दिसून येत नाही, बायकांचं लय दिसते. काय नटत्यात काय. हालेलुया. बाबा म्हणतात ज्याला आम्ही एक्स्ट्रा करतो तसं बाबासाठी आम्ही शोभा आणणारे लोक आहे. हालेलुया. बाबाची शोभा वाढवणारे आम्ही लोक आहे. तो शोभवंत परमेश्वर आहे, ही हॅन्डसम देव आहे, तरी सुद्धा त्याला शोभा वाढवणारे आम्ही लोक आहे. जेव्हा आम्ही चांगले जीवन जगतो, आमच्या जीवनामध्ये जे महान कार्य घडतात, त्यामुळे बाबाची शोभा वाढते. हालेलुया. त्यांचा परिमळ वाढतो, त्यांचा परिमळ पसरतो. हालेलुया. सो बाबा ते म्हणतात तुम्ही माझा शोभा वाढवणारे लोक आहात. पुढे, मी तर म्हणालो होतो की मी व्यर्थ श्रम केले. हा नाही, प्रभू मध्ये आमचा श्रम कधी व्यर्थ जात. ओके, हा पुढे, मी आपले बळ उगीच व निरर्थक वेचले. तथापि माझा न्याय परमेश्वराच्या हाती आहे, Amen. माझे प्रतिफळ माझ्या देवाच्या हाती आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून म्हटलं ना, मनुष्यापासून कधी प्रतिफळ मिळेल म्हणून वाट बघू नका. कोणतरी मला शबाश म्हणतील, खूप चांगलं केले. आता प्रभू मध्ये लोके मागे जाण्यासाठी कारण एकच आहे, माणसंच. मी म्हटलं ना, मध्ये मागच्या वर्षी एका मुलगा 1.5 वर्ष चर्चला जात होता. बिलीवर पोरगा, 1 नंबर, बायबल कॉलेज केलेला मुलगा 1.5 वर्ष चर्चला जात होता. का? चर्च मध्ये लोक नुसतं टोमणं मारायचं. हे पुलपट आणि माईक यांना नुसतं टोमणं मारायला दिलं. समजलं? पुढे उभं राहिलं, अथॉरिटी आहे, अधिकार आहे, काय पण बोलायचं, काय पण बोलायचं. या गोष्टीमुळे कितीतरी लोक मागे गेलेले आहेत, कितीतरी लोक मागे गेलेले आहेत. हालेलुया. बायबल काय सांगते? आम्हाला मागे ढकलण्यासाठी नाही, त्यांना बाहेर काढण्यासाठी देवाने बोलवलेलं आहे. कितीतरी लोक व्यर्थ बडबड करून लोकांना एवढं तुच्छ लेखतात, एवढा वाईट बोलतात. बघा, कृपेने भरले
बोललेले आमचा शब्द पाहिजे. माझ्याकडे मी अशी लोकांना हँडल करतो. वाईटात वाईट पापी माणूस मला पिच्छेत सक्कट देव दाखवतात. तो किती गारडा माणूस आहे. ऍज अ ह्युमन बिईंग, एक मनुष्याचं रूपाने असताना मी त्याला तुच्छ नाही, त्या तोंड नाही त्याला बघणार पण नाही, जवळ पण येऊ देणार नाही. पण देवाच्या आत्म्याने त्यांना बोलव, देयर इज अ ग्रेट होप फॉर युअर फ्युचर. तुमच्या भविष्यासाठी खूप चांगला आशा आहे. लेकरू आहे, बरं डोळे भरून पाणी काढून मला म्हणजे सिस्टर फक्त तुमच्यामुळे आज आम्ही आहे. म्हटलं नाही रे बाबा. रडत डोळ्यात पाणी काढून म्हटले नाही. म्हटलं सिस्टर तुमच्यामुळे आम्ही आहे. आमचे कुटुंब आजारी स्थिर आहे, फक्त तुम्ही कारण आहे. म्हटलं मी काय नाही म्हटले, देव आहेच. पण देवाने तुमच्याद्वारे जे काउन्सिलिंग आम्हाला केली, जे एन्करेजमेंट आम्हाला दिली, त्यामुळे आज उभा आहे. नाहीतर आम्ही कुठंच गेलो असतो वाहून. आणि अक्षर त्या घराला देवाने त्याच्या सैताना चिंध्या केली होती. चिंधी काल त्याच घरात 3 लोकांनी देवाशी करार केला. 3 लोकांनी. हालेलुया. कुणी बघा माणूस दिसतो तसा नाही, लय सज्जनपणा दाखवणारे 1 नंबर गाणडे असतात. समजायला मी काय बोलायला, बाहेरून लय सज्जनपणा दाखवतात आम्ही म्हणजे काहीतरी लय चांगले लोक, पण 1 नंबर गाणडे. पण एक लोकांचं बाहेरून बघितलं म्हणजे 1 गाणडे. तसताना देव निवडतो. हालेलुया. हालेलुया. जगाने तुच्छ लेखलेले पेकलेले ना देव निवडतो. ते काय सांगतात, देवाची महान कृपा आणि दया आहे. हे लेकराला मी एकच म्हणतो, बाळ देवाने मला फक्त वापर करून घेतली. होय सिस्टर, पण तुम्ही बोललेला शब्द बेकार परिस्थिती लेकराची होती. बेकार परिस्थिती. मी म्हटलं हिला बघा, थांबून बघा. त्याच्या आईलाच नाही म्हटलं, जरा तांब आणि बघ ही लेकरू कशी होणार. आज ती लेकरू तासोन तास अन्य भाषामध्ये प्रार्थना करत असते. तासोन तास. जी मुलगी रात्रभर नको त्या गोष्टी करायची, ती मुलगी आता रात्र झाले की सगळ्यांना ढकलते, एकटी प्रेयर हॉल मध्ये बसते आणि प्रार्थना करत असते. कॅन यू इमॅजिन? लई वर्ष लागलेले नाहीये, छोटी बाळ आहे, ती आता कॉलेजला आहे. देवासाठी काही अवघड नाही. हालेलुया. एन्करेज करा. हो बाबा काय म्हणते, लोकांना एक चांगला शब्द बोल, एन्करेज करा. मरतेला माणूस पण त्याला जीव येते. येशू काय बोलले, तुझ्याने होईल सर्व होईल, ये वचन पुरे आहे, मला ये वचन पुरे आहे. बोला ना येशूने, तू करू शकतेस. यू कॅन डू. अजून एक लेकरू आहे, त्याला सगळे चिडवायचे. बोला नसताना मी म्हटलं तू करू शकतोस. झाली झाली. आता म्हटलं नाव ठेवायला लागलं. आता याला काय करतो, आता काय आर्ट्स घेतो वाटतं, सायन्स घेतली. आता रिझल्ट सगळे बघत होते, आता काय होतं काय माहित. पास झाला. सीईटीची एक्झाम झाली. काय विचारलं, बाळा काय झालं रे? पास झालो आंटी. हालेलुया. हालेलुया. तुम्ही बाहेरून काय बघता इम्पॉर्टंट नाहीये, देव आत बघतो. ज्याला काय येत नाही, काहीच येत नाही, एन्करेज करावं, माणूस जिवंत होईल. हालेलुया. त्याला काय येत नाही, तू अशीच आहे, तू तसंच आहे, तू हेच आहे, तू तेच आहे बनत असंच त्यांना रिग्रेट करत गेलं ना माणूस, ते हा एवढा पण जाड पालवी आलेली पण वाढून जाईल, मरून जातील. पण त्याने एन्करेज करा. हालेलुया. पुन्हा एकदा ते वचन वाच, व्हेरी इम्पॉर्टंट. आता वाचले यशाया 49:4. हा. मी तर म्हणालो होतो की मी व्यर्थ श्रम केले. 5. मी याकोबास त्याच्याकडे परत आणावे, त्याच्याजवळ इस्रायल एकत्र जमवावे म्हणून आपला सेवक होण्यासाठी ज्या परमेश्वराने मला गर्भाच्यात घडले, ज्या परमेश्वराच्या दृष्टीने मला मान मिळाला, तो जो माझा देव माझे सामंत झाला. त्याच्या गौरवासाठी मला सेपरेट केले, मला एन्करेज केले, मला उभा केले, तो माझा सामंत झाला. हालेलुया. माझं साक्षीचं पुस्तक लवकरात लवकर, काय माहिती त्याला काय प्रॉब्लेम झाला मला माहित नाही. 2003 साली माझा स्वतः मी एक पुस्तक पण लिहिलेले, छोटंसं बुकलेट सारखं, छोटंसा मराठीमध्ये आहे. आणि लई लोकांना वाटते जोसेफ आहे म्हणलं की ख्रिश्चन जन्मता ख्रिश्चन आहे. जन्मता ख्रिश्चन आहे नावासाठी.
पण कसा मी प्रभूमध्ये आलो, काय झालं, ह्याचे एक टेस्टिमनी, एक साक्ष म्हणून एक पुस्तक पब्लिश केलं होतं 2003. एवढ्या वर्षानंतर आता एक लेकराने माझ्याकडे मागणी केली, मला म्हटले आंटी ते पुस्तक आहे का तुमच्याकडे. मी शेवटचं एक कॉपी माझ्याकडे होता. मी शॉपरीमध्ये प्रेयर घ्यायची त्यावेळी कुणीतरी वाचायला घेतलं, एवढा त्या लोकांना आवडला, इथून तिकडं तिकडून इकडं कुठं गेलं माहित नाही, पण गेलं पुस्तक कुठं ते सगळ्यांनी वाचत पण कुणाला माहिती डिस्प्ले झालं ते बुक. शेवटचं कॉपी होता. त्या लेकरू मला म्हटले आंटी ते पुस्तक मला पाहिजे, 2 कॉपी पाहिजे. आता ती मला मागायला लागली 2 कॉपी पाहिजे. मला डॅडी हळूच म्हटलं तू त्याला विचार तुझ्याकडे आहे का. हॅलो मध्ये सांगितलं तुम्हाला मी साक्षी. मला हळूच डॅडी म्हटलं तू त्याला विचार तुझ्याकडे आहे का. 2 मिनिटं ती मला मागायला लागले 2 पुस्तक पाहिजे आणि मी काय मागू. तरी म्हटलं तुझ्याकडे आहे का. हो आंटी 1 कॉपी. हालेलुया. त्याला एकाला घेतली 100 करण्यासाठी दिलेले. हालेलुया. लवकर तुम्हा प्रत्येकाच्या हातामध्ये साक्ष पडेल. वाचा एन्करेज होशील तुम्ही. हालेलुया. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. परमेश्वराचं वचन आमच्या जीवनामध्ये जे काही कार्य करतो त्याला आम्ही वर्णन करू शकणार नाही, वर्णनच करू शकणार नाही. ते एवढे महान ते कार्य करणार देव. पुढे तो परमेश्वर म्हणतो याकोबाच्या वंशाचा उद्धार करावा, आमेन. इस्रायलच्या रक्षिलेल्या लोकांना परत आणावे. येस. म्हणून तू माझा सेवक व्हावे. Yes. काही मोठेसे नाही. हालेलुया. तर माझ्याकडून होणारे तारण तू दिगंतापर्यंत न्यावे म्हणून मी तुला राष्ट्राचा प्रकाश असा आमेन. बघितले माझी सेवा करण्यासाठी तुला नेमून ठेवले. हे काय मोठं काम नाही. आम्ही म्हणतो देवाने मला सेवक केले, देवाने मला सेवेला बोलवलं. आम्ही म्हणतो की नाही. ते पण म्हणतात हे काय मोठं काम नाहीये. तुला सेवा करणे निवडले मोठं काम नाही, पण पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तुम्ही माझा तारण होणार हा मोठं काम. तारण म्हणजे जीवन. तिथे कुठं तुम्ही जाता जीवन यायला पाहिजे. हालेलुया. कुठं पण तुम्ही जावा, कुठं पण गल्लीबोळात जावा, कोणाच्या घरात जावा, कुठं पण जावा, जीवन यायला पाहिजे. हालेलुया. हा व्हेरी इम्पॉर्टंट आपल्या जीवनामध्ये. 7 थँक्यू. ज्याला माणसे तुच्छ लेखतात, येस. ज्याला लोक अमंगळ मानतात, जो अधिपतीचा दास आहे, येस. त्याला इस्रायलचा उद्धार करता इस्रायलचा पवित्र प्रभू जो परमेश्वर तो म्हणतो राजे तुला पाहून उठून उभे राहतील, अधिपती तुला नमन करतील. येस. परमेश्वर जो सत्यवचनी आहे, इस्रायलचा पवित्र प्रभू आहे, त्याने तुला निवडून घेतले आहे म्हणून असे होईल. हालेलुया. हालेलुया. आज जे लोक तुम्हाला तुच्छ लेखतात हे प्रॉफिटिक वर्ड आहे. असं दिवस आहे तुम्हाला बघून राजे उठून उभा राहतील. कोण राजे. राजा बघून सगळे राजे बघितले सगळे उठून उभा राहतात. पण बायबल सांगते तुम्हाला बघून राजे उठून उभा राहतील. हालेलुया. तुम्हाला बघून राजे उठून उभा राहतील. कशामुळे देवाने एवढा तुम्हाला उंच करणार आहेत. जे बाबा अशक्य ते शक्य करणार आहेत आणि महान गोष्टी करून दाखवणार आहेत. लोक काय पण म्हणले मी परत सांगतो, लोकांचे शब्द निंदाकडे लक्ष देऊ नका. लोक तुमचं वाईट मध्ये बद्दल निराश होऊ नका, तुटू नका. आत असं बघा प्रमोशन येत असताना असल्या गोष्टी घडतात. तुम्हाला माहिती आहे गरुड जो पक्षी आहे ना त्याचा गरडा कुठं करते ते. गरुडाचे गरडे कुठे असतात. उंच ठिकाणी, एकदम उंच. साधा झाडांवर ते कधी करत नाही, एकदम हाईटवर. आणि त्याचे गरटे करण्यासाठी ते काय करते. गरटे कधी बघितलं का तुम्ही पूर्णपणे हातात घेऊन असं नुसतं लांबून बघितलं. आमच्या घरात त्यांना लय आवडतं. आमच्या बेडरूम आमचा हवा चिमण्या आहेत ना, छोटे छोटे चिमण्या गायब झालेत नंतर ते चिमण्या आमच्या घरात ढीगभर रोज येऊन तांदूळ खाऊन जातात. महिन्याला 5 किलो तांदूळ लागतात. दावा बसून पॅरेट येतात, पिजन्स येतात, हे येतात, दुसऱ्या पक्ष पण येतात, सगळे येतात. आणि बेडरूम मध्ये जिथं आम्ही झोपतो बरोबर त्याचा पीओ केलेली ना ते सिलिंगचं सगळं त्याच्यामध्ये दोघे टुटू येतात. काय दंगा असते. एक बसते दुसरं वॉचमॅनचं काम करते. कोणी आलं तर बघायला मी तिथेच बसलेलं असते, मी बघत असते ना टुटू आवाज करते. ते जाते आणि दुसरे येते. ते काहीतरी केले की त्याला मारते धरून. दोघे इतकं बघितले ह्या लोकांशी. आणि बरोबर फॅन आहे ते साईडला 1-2 वेळा 2 पक्ष्यांचा हे झाला. मी इतकं मला हे वाटलं म्हणजे फॅन लावायची बरं उन्हाळ्यात करतात. आता फॅन लावायची प्रॉब्लेम
त्यांच्यासाठी मग दार खिडकी बिडकी सगळं बंद करून ठेवायचं. इकडं सगळं बंद केलं की कुठून तरी येऊन घुसून काहीतरी करा. शेवटी मी घरटच तिथनं काढली. एक वेळा म्हणजे त्याचं हे झालं बघितलं तर आमच्याकडे आता हॉलमध्ये घातलं मस्तपैकी. काही सेफली राहा, आरामात करा, काय पण करा. हा सो काय सांगायला लागल्यात, घरटे जसे करतात ते घरटे कसं करताना खूप काळजी घेतात. इझिली बांधत नाही. जसं आम्ही कन्स्ट्रक्शन करायला काय काय वापरतात ना, फाउंडेशनला हे पाहिजे, भिंतीला हे स्ट्रक्चर, वरती हे स्ट्रक्चर, हे गिलावाला हे पाहिजे, ते सगळं करतात पक्षा. गाडी काय काय तर हार्ड 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 आणून ठेवतात. मग नंतर दारू बसलेला एवढा घरट्यासाठी तयार करायला मी बघितलो की एकदम कुठून आणल्या मस्तपैकी आलेले माझं झाड तोडून हिरवेगार झाड असं वेळ जर का पसरलेलं त्याला तोडून तोंडात घेऊन येते आणि वर लावते. म्हणलं असू दे बाई घ्या. तार आणतात, हे वायर असतात ना प्लास्टिक वायर्स, ते वायर आणतात. सगळं झालंय की कापूस आणतात. अंडी का त्याच्यात ले काळजी घेतात. देव काय बुद्धी दिली माहिती सगळ्यांना. कापूस आणतात, मग कापूस बिपूस सगळं ठेवून त्यावर मग परत काहीतरी असं गवता सगळं नसतो काय एकदम सॉफ्ट फिनिशिंग ते घालतात. मग त्यावर अंडी घालतात. मग आई बसलेली असते आणि बाबा खेळत असतात. हे त्याचं असतं. पण गरुड उंचीचं ठिकाण जिथे कुणी बघू शकत नाही. हॅलो, कुणी बघू शकत नाही. आणि ते पण असंच तिथं वरती घरट केल्यानंतर पिल्ल्याला जन्म घालते आणि ते पिल्ल्या मोठं होत असतात. आता एवढ्या वरती पिल्ल्याला काय दिसत नाही बा बिचाऱ्यांना बाहेर पडायला. काय दिसत सुखाने आई आणून देत असते, टाइम टू टाइम खात असतात आणि आरामात असतात. पण येऊनच असताना पिल्ल्या मोठ्या झाल्या तरी सुद्धा आई आले की असं करायला सवय झालेली असते. मग आई बघती 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 एक दिवस काय करते माहितीये, घरट तोडायला. समजावलं? घरट स्वतःची आई तोडायला लागते. आणि घरट कसं तोडते माहितीये, सॉफ्ट सॉफ्ट जे आहे पहिला काढते. त्यांना तरी काटे पण असतात त्या घरट्यांमध्ये, कारण हाईट वर असते. जेव्हा सगळं तोडल्यानंतर काटे लागायला लागते पिल्ल्यांना. आता चोपा लागले, भात उडायला पाहिजे, काय करणार, तरी ऐकत नाही. तरी पिल्ल्या करत असतात. घरट असं उचलून घेऊन फेकून देते आई. काय करते पिल्ल्यांना, काट लागत असतात ना. मग आई काय करते, घरट पसरते. या रे वाचवते, या चला चला या. मग सगळे आईवर भरोसा, सगळे चढतात आईच्या पंखावर. स्टडी करा जरा, बघा कुठेतरी सर्च करू. मग आई एवढं उंचीवर गेल्यानंतर पिल्ल्याने पंखावर घेतलेली आई बाहेर उडता उडता त्यांना टाकून. हॅलो, हाईट वर घेऊन जाऊन पंखावर घेऊन जाऊन आई म्हणून विश्वासाने गेलेल्यांना ढकलून देते. मग आता नाही वाचवा 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 उडा. हालेलुया. तुम्ही आणि मी पण तसंच नुसतं बाबा देखे बाबा देखे. हे बस कर आता, उड उड आता. सारखं मागतं काय, बस चल उड. म्हणून बाबाने स्पेसिफिक वर्ड. हालेलुया. देवाने असंच आम्हाला निवडलेलं नाहीये, मोठ्या कामासाठी निवडलेलं आहे. मोठ्या कामासाठी. जेव्हा गरुड सुखाने राहायची ते पिल्लास असं आता काय नाही, वेल सेटल्ड आहे. मग काय तरी समस्या. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला उडवण्यासाठी, तुमच्या प्रमोशनसाठी लोकांच्या मुखातून तुमच्या विरुद्ध काहीतरी बोलायला लागतं, मारायचं नाही, निराश व्हायचं नाही. देवा थँक्यू फॉर द प्रमोशन. हालेलुया हालेलुया. जॉयस म्हणजे साक्ष आहे. त्याची साक्ष माहिती किती लोकांना माहिती? जॉयस म्हणजे साक्ष थोडं तरी काय माहिती. ती 9 वर्षाची होती तेव्हा सिगरेट पेज. जॉयस 9 वर्षाची तेव्हा सिगरेट पेज, खूप सिगरेट पेज. असे करून करून 9 वर्षानंतर जसं मोठं होत गेली, स्वतःची पप्पाने सेक्शुअल अब्यूज केले. 16 वर्षाची मुलगी होऊपर्यंत स्वतःची बाबाने त्याला उपयोग करून घ्यायची. आई 1 नंबर भित्री, आई लई घाबरायची. आणि नवरा 1 नंबर वाईट मान, दारूडा, मारायचा आईला. आईच्या भीती घालून घालून स्वतःच्या मुलीला सेक्स करायची. एवढी त्या लेकराला त्रास द्यायचा. जॉयस मध्ये छोटी बाळ असताना 16 वर्षाची मुलगी होऊपर्यंत
विचित्र वाटलं नाही का? रियालिटी आहे, रियालिटी स्टोरी आहे. आज पण ज्यावेळेस मी चाहते तो जगासमोर सांगते ही गोष्ट. स्वतःच्या बाबाने 16 वर्षाची होईपर्यंत शेवटी डिप्रेशन मध्ये गेली. आईला सांगितलं की आई भीती पोटी आई काहीच करायची नाही आणि जरा ह्याला त्रास होऊ लागला. बाबा तसा त्रास द्यायचा. आई एकदम घाबरून, आई कधी तोंड उडून बोलली नाही, आई काय कधी मुलगीला साथ दिली नाही, काय नाही. शेवटी असंच करता करता 16 वर्षाचा त्याला किळस आला या गोष्टीचा. तिथून ते रिजेक्ट केले. मग तिथून घरातनं बाहेर पडली, कुठं पळून गेली, काय काय तरी केली. थोड्या दिवसांनी कुठेतरी काम करत होती. मग एका ठिकाणी लग्न झालं, एका माणसाशी लग्न झालं त्याचा. पण सिगरेट अशी प्यायची लय बेकार परिस्थिती. कारण ना माइंड मध्ये पीस, ना शरीरामध्ये समाधान, काहीच नाही. अशी सिगरेट पीत बसायची. म्हणे कोणाला काय सांगायचं, नवरा बाबा अशी मारायचं म्हणे त्या जॉयस मेअरला, असं त्रास द्यायचा, भयंकर त्रास द्यायचा. आज लोकांना दिसते जॉयस मेअर बघा काय बाई आहे, बाईच्या आत काय आहे हे कुणाला दिसत नाही. जखम ज्याच्या जीवनामध्ये तेच चमकतात. हालेलुया. ज्याच्या जीवनामध्ये वुंड्स आहेत, मोठी मोठी जखमे आहेत ना, ते चमकतात. कारण जखम आत आहे. त्याला बाबाने भरलेलं असतं, त्यासाठी बाळा चमक, आता जा वाचव दुसऱ्या. हालेलुया. ती बाई जी एवढ्या त्रासातून गेलेली बाई, लग्न केल्यानंतर तो बाबा 1 नंबर दारुडा, तो मारायला लागला. शेवटी स्वतःच्या मैत्रिणी बरोबर, याची मैत्रिणी बरोबर घेऊन पळून गेला. त्याला परत एकटी पडली, काही नाही जगामध्ये. आणि एवढं रिजेक्शन स्पिरिट, म्हणजे मी वाईट आहे, मी काहीतरी गाणडी आहे, मी अशीच आहे, तर स्वतःमध्ये ते गोष्टी घडायला लागली. त्यानंतर देवाने त्यांना स्पर्श केले, प्रभू मध्ये आली. आता जे नवरा आहे देव 1 नंबर माणूस आहे. किती ते त्यांचा लग्न होऊन मला वाटतो 55 काही 60 वर्ष झाले लग्न होऊन. 1 नंबर माणूस. आणि त्यात पण पहिल्या नवऱ्यावर एक मुलगा पण झाला होता त्यांना. त्यानंतर नवरीने असं लफडे केली, सोडले आणि गेली. त्यानंतर पण स्वतः काम करत होती. मग नंतर देव त्याच्या जीवनामध्ये आले. हा माणूस 1 नंबर देव माणूस, वेल मॅनर्ड माणूस, खूप चांगला माणूस. बायकोला तरी अशी सांभाळतात आज सुद्धा. आणि ही बाई तापट. जॉयसने कसं एवढ्या गोष्टी फेस केल्या ना जगामध्ये, मग त्याच्या स्वभावामध्ये काय नाही, कुणालाही असं प्रेम करायला त्याने यायचं नाही. बायबल स्टडी घ्यायची. प्रभू मध्ये आल्यानंतर बायबल स्टडी घ्यायची. जॉयसने बसवायचे सगळ्या लोकांना, 5-6 लोकांना सिगरेट पीत पीत त्यांना शिकवायची. जॉयसने कळालं. असली बाई बघता बघता आज त्या बाईला देवानी, मला करोड तर नाही बिलियन्स ऑफ लोकांची जखमानं मलपट्टी करणारी बाई बनवली देवाने. हा ती लाडकी सगळ्यांची. त्यांच्या मुखात पडणारे शब्द जर ऐकला माणूस मरतेला माणूस जीवन खायला पाहिजे. असलं एन्करेजमेंट करते बाई. का ते काय म्हणतो, आत असल्या लोकांना किचून बाहेर काढा, यासाठी मी तुम्हाला बोलवतो. जे बंधनात आहे त्यांना ओढून काढा, अंदर त्यांना प्रकाशामध्ये आणा. आज त्या बाईचा नवरा मीटिंग असलं की कुठं नसतात, फक्त बायकोचं सगळं काळजी घेत असतात. एवढी काळजी घेतात बायकोची. प्रत्येक सांगत असतात, इव्हन त्यांना काय होत नाही ना, मीटिंगला जायचं असते. बेंड आता वय झाले. नाउ शी इज 83 इयर्स. किती? 83 इयर्स. जॉयस मेअर 83. आय थिंक 83 कंप्लीट झालं वाटतं आता. सँडल बिंडल घालायचं असते. कामगार ढीग बरं त्या बाईला, त्याचं काही सवालच नाही. पण नवरा स्वतः सँडलला बकल घालतो. हालेलुया. हालेलुया. काय देवाचं वचन म्हणते, जे जखमी आहे, जे वाईट आहे, टाकलेलं आहे, त्यांना देव निवडतो त्याच्या गौरवासाठी. हालेलुया. म्हणून निंदेला घाबरू नका, लोकांच्या टोमण्याला घाबरू नका, कुठल्या गोष्टीला घाबरू नका. देवाने आम्हाला त्याचं वचन दिले आम्हाला बलवान करण्यासाठी. हालेलुया. स्तोत्र 119 92 to 94 वाचा. 92 ते 94 पर्यंत वाचा. Psalm 119 92 to 94. स्तोत्र 119. स्तोत्र 119 सगळ्यात मोठा अध्याय बायबल मधला. 92 to 94 वाचा. तुझ्या निवासात मला आनंद नसता, Yes. माझ्या दुःखात माझा अंत कधी झाला असता. Yes. तुझे विधे मी कधी विसरणार नाही, कारण तू त्याच्या योग्य मला नवजीवन दिले आहे. मी तुझा आहे, माझे तारण कर, कारण मी तुझ्या विधीचा आश्रय केला आहे. हालेलुया.
तुझं वचन जरी मला प्राप्त झालं नसता देवा मी कधीच मरून गेलो असतो होय की नाही. हालेलुया. रिपीट ते वचन पुन्हा एकदा. स्तोत्रसंहिता 119 तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद नसता तर माझ्या दुःखात माझा अंत कधीच झाला असता. एक मिनिट. तुझं नियमशास्त्रात मला जरी आनंद नसता माझा दुःखात माझा अंत कधी झाला असता. मी तरी 25 वर्ष आधी मरून गेलो असतो. हालेलुया. बरोबर. मी प्रभूमध्ये येऊन 27 वर्ष झालं. जर प्रभूमध्ये मी आलो नसतो मी मरून गेलो असतो. हालेलुया. हालेलुया. समजलं हा. तुझा नियमशास्त्र माझ्याकडे राहिलं नसतं माझं दुःखाची वेळ आहे हे मला प्राप्त झालं नसतं माझा अंत कधी झाला असता. हालेलुया. असं ह्या गोष्टीवर या वचनावर सांगणाऱ्या हजारो लोक जगामध्ये देवाचं वचनाने त्या लोकांना जीवन ठेवलेलं आहे. कितीतरी लोक आहेत. पुढे तुझे विधी मी कधी विसरणार नाही कारण तू त्याच्या योग्य मला नवजीवन दिले. हालेलुया. हे विधी देवाने दिलेला कधी विसरू नका. याच्या योग्य आम्हाला नवीन जीवन देवाने दिलेलं आहे. नवीन जीवन आम्हाला दिलेलं आहे. म्हणून कधी याला विसरू नका. हे वचन कायम आपल्या मनामध्ये ठेवा. हालेलुया. पुढे मी तुझा आहे माझे तारण कर कारण मी तुझ्या विधीचा आश्रय केला आहे. हालेलुया. आणि हे कोणाचा आहे. मी तुझा आहे. मी तुझ्या आश्रय केलेला आहे माझं तारण. हालेलुया. जे कोणी देवाच्या वचनाला धरून राहतात ते त्याचं कल्याण केल्याशिवाय होत. बाकी काय म्हणते मला वचनाला उंच करा म्हणजे देवाला उंच केल्यासारखं. आमच्या जीवनामध्ये सक्सेस पाहिजे आशीर्वाद पाहिजे. जेवढा मी येशूला उंच करतो तेवढा आमच्या जीवनामध्ये ब्लेसिंग्स आहे. मी आज एक स्टेटस लावलेला आहे. जो माणूस देवाच्या पायाजवळ नमतो त्याच्यापेक्षा उंच कोणी नाहीये. ते सगळ्यात उंच ठिकाण आहे. देवाचा पाय या जगातला उंच ठिकाण आहे. समजलं मेने हा. येशू आता काय म्हणतात स्वर्ग माझं सिंहासन पृथ्वी माझी पदासन म्हणतात. ते बाबाचं पदासन कुठे आहे पृथ्वी. पण बायबल म्हणते जेव्हा जे कोणी देवाच्या चरणाजवळ आम्ही नमतो ते जगात सर्वात उंच ठिकाण तो आहे. पाय जमिनीवर आहे देवाची आणि इथं नमतो तर जगात एव्हरेस्ट शिखर बिकर काय काय आहेत ना सगळ्यांपेक्षा उंच ठिकाणी आम्ही नमतो. म्हणजे बाबाचा ठिकाण एवढा मोठा आहे. हालेलुया. आणि मला एक प्रश्न मला पडला होता. आज कुठल्या पण जीवनामध्ये घेतला फॅमिलीज मध्ये गोंधळ आहे ना. ते बाबा काय म्हणतात मी तुम्हाला एवढं ब्लेस केलं सगळं केलं पण कुटुंबामध्ये समस्या आहे. नवऱ्याला विचारलं का बाबा बायकोवर प्रेम करत नाही. ते कुठं ऐकते माझं काय म्हणतात. हॅलो बरोबर का. हॅलो हा. नवऱ्याला जर विचारलं बाबा बायकोला का प्रेम करत नाही ते कुठं वेळ. आता बायकोला विचारलं बाई नवऱ्याला ते कुठं प्रेम करतात त्यांचं ऐकायला. समजलं नाही. हॅलो बायकोला जरी विचारले बाई नवऱ्याचं म्हणजे असं का असं कडकपणाने वागतेस किंवा एकदम स्ट्रॉंगली असं का बिहेव करतेस ना ते कुठं प्रेम करायला लक्षच देत नाही. हा. आता नवऱ्याला विचारलं बाबा का लक्ष देत नाही ते कुठं काय माझं ऐकते. पौलाने काय शिकवले मी माझा मनात एक प्रश्न होता. ओके मी विचार करायचे आता नवऱ्याने म्हटलं बायकोवर प्रेम करा ती एवढी ताटपणा तिचं काय प्रेम करायचं. आता बायकोला सांगले नवऱ्या बायको जरा चांगलं राखी नवऱ्या बरोबर माणूस लक्षच देत नाही त्याच्याकडे काय बघायचं चांगलं करायचं. समजलं आता. थोडा हल्लू 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 मी ह्याचा विचार करत होतो कारण पौराने काय म्हटले पत्नीनो आपल्या पतीच्या अधीन असणं. ओके हे सगळं याच्यामध्ये एक टॉपिक आहे कारण आम्ही जनरली जगामध्ये जगत असताना काय गोष्टींना आम्हाला रोज फेस करतो की नाही. हॅलो हा. जे लोक आता पती पत्नी येते नाही करत बाकीचे लोक म्हणतात आमचं काही नाही. आता पत्नीला देवाने म्हटले नवऱ्याच्या अधीन राहा. ओके पतीने सांगितले बायकोवर प्रेम कर. ओके पतीने सांगितले बायकोवर प्रेम कर पत्नीने सांगितले नवऱ्याच्या अधीन राहा. आता हे दोन्ही पण गोष्टी घडत नाही. आता नवरा म्हणून तू पहिला स्टार्ट कर बायको म्हणून तुम्ही पहिला स्टार्ट करा. हॅलो समजलं नाही. आईने तुम्ही हसलं तर चालतंय की काय आहे की नाही. आता बायको मध्ये यू फर्स्ट तू पहिला नवरा मध्ये तू पहिला
हे कसं स्टार्ट होणार? कारण मी सध्या 7 ते 8 केसेस डायव्हर्स पर्यंत आलेले या गोष्टीवर. कुठल्या गोष्टीवर ना? काय मुलींचा डायव्हर्स पण झाला या गोष्टीवर. नवरा लक्ष देत नाही, नवरा मला कपडे घेत नाही, नवरा घराकडे लक्ष देत नाही, घरात धान्य भरत नाही. असली का पायातनं काढून गेले असते, नवरा पायाखाली घालून तुडवला असता, डोक्याने घालती बायका नवऱ्याच्या डोक्यावर बसले असते. तर देवाला माहित आहे इक्वल साईडनं काढून बनवले बाई. ओके, फक्त एक सांगितलं, नवऱ्याचं मस्तक ख्रिस्त आहे म्हणून सन्मान दे, रेस्पेक्ट दे. ओके, पण स्टार्ट एखादा कुटुंब चांगलं पाहिजे. पुरुषांचा जबाबदारी आहे त्यांनी कुटुंबाच्या सगळ्या लोकांवर प्रेम केले पाहिजे. त्या किती वस्तेच आहे जसं स्वतःवर तसं आपल्या पत्नीवर प्रेम करा. पत्नीनो आपल्या नवऱ्याच्या भीडमध्ये राहा. कुठली बायको, नवरा जरी बायको वर लय प्रेम करेल, कुठली बाई त्याच्या विरुद्ध वागेल का? हाय का कोणाला धाडस? हाय कोण असेल? नवरा लय प्रेम, बायको पाय मुसळाला पण घाबरते, होते की नाही? नवरा लय प्रेम करायला लागले, लय छान छान आहे, पाय मुसळाला पण घाबरते. जेव्हा रागात असले की हालेलुया. ही माझं प्रश्नाला देवाला उत्तर देईल म्हणून तुम्हाला सांगितलं. ओके, आजचं मेसेज प्रमाणे शेवटचं एक वचन वाचूया. यशाया 49 मध्ये 13 वचन. 13 Isaiah 49:13. यशाया 49:13. हां, हे आकाशा जयजयकार कर, हे पृथ्वी आनंद कर. काय म्हणाले? हे आकाशा जय जयकार कर, हे पृथ्वी आनंद कर. अहो पर्वतानो जयघोष करा, कारण परमेश्वरने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे. आमेन. आपल्या पिडलेल्या लोकांवर दया केली आहे. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. सुरुवातीला कोणाला सांगितले? पर्वतांना सांगितले, शिखरांना सांगितले, बघा बघा रे, ऐका ऐका रे, माझ्या भावाने मला निवडलं. ओके, काय सांगितलं? असं सांगितलं ना 49:1 मध्ये. आणि इथे काय म्हणतात? हे पर्वतांना उठा रे, जय जयकार करा, परमेश्वराने त्याच्या लोकांचे सांत्वन केले आहे. हालेलुया. देवाने त्याच्या लोकांचे सांत्वन केले आहे म्हणून सृष्टी उठ आणि जय जयकार कर. देवाने त्याच्या लेकरांची आठवण केली आहे, त्याच्या लेकरांचा अश्रू पुसलेला आहे. समावेश म्हटलं ना, लोकांनी निंदा करतात, तुच्छ लेखत, घाबरू नका, राजाचं पंक्तीस तुम्हाला बसवेल, बसवतील राजाचं पंक्तीस. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्ही आला, राजा उठून उभा राहते वेलकम करायला. या जगाचा राजा तरी सोडा हो, स्वर्गामध्ये एंट्री मारले मला आमचा राजांचा राजा, तो प्रभूंचा प्रभू बसलेला उठून उभा, बाळा माझी लेकरा ये रे. हालेलुया. वेलकम करतील, बाबा उभा राहू. असं काय म्हणा पाहिजे. म्हणून बाबा म्हणतात, तुम्ही कोण आहे हे जाणून घ्या, तुम्ही कोण आहे प्रभू मध्ये हे जाणून घ्या. कधी स्वतःला तुच्छ लेखू नका. देवाने एक मोठ्या कामासाठी आम्हाला निवडलेलं आहे, ते काय ठेवते. हालेलुया. हालेलुया. 49:8 and 9 दोन्ही करतात. यशाया 49:8. हां, परमेश्वर म्हणतो, प्रसाद समयी मी तुझे ऐकले, उधारतेने मी तुला सहाय्य केले. देशाचा उत्कर्ष व्हावा, उजाडलेल्या वचनाची पुन्हा वाटणी व्हावी म्हणून मी तुझे रक्षण करतो व लोकांच्या कराराप्रित्यंत तुला नेमतो. तू बंदीत असल्यास म्हणावे बाहेर या, अंधारात आहेत त्यास म्हणावे उजेडात या. ते रस्त्यावर चरतील, सगळ्या उजाड टेकड्यावरील त्यास चारा मिळेल. हालेलुया. हालेलुया. मोठ्या असाइनमेंट देवाने आम्हाला दिले, मोठ्या होमवर्क देवाने आम्हाला दिलेले आहे. नुसतं मुलांचंच होमवर्क घेऊ नका, आम्हाला पण एक मोठा होमवर्क दिलेला आहे, याकडे लक्ष द्या. हालेलुया. मोठ्या जबाबदारी देवबापाने दिलेल्या आहेत. का मी तुला निवडलो, का मी तुला वेगळं केलेलं आहे? सांगा वर्णन जगाला, पृथ्वीला, अंधारात असलेल्या लोकांना प्रकाशाकडे या, उजेडात या. हालेलुया. बंधनास लोकांना बाहेर या, त्यांना काय ताम ताम भीम भीम काय नाही, नो टाइम. लांबड लावायचं नाही, चल बाहेर. नुसतं एकच बोलायचं, बाहेर ये. हालेलुया. हे शेवटचे दिवस आहेत. देव बाप त्याच्या लेकरांच्या शब्दाला किंमत देतात, त्याला धरून धरतात आणि कार्य करतात. सो तुम्ही आणि मी कोण आहे? देवाची शोभा वाढवणारे लोक आहे. लोकांना वाचवण्यासाठी आम्हाला बोलवलेलं आहे. मोठ्या जबाबदारी, मोठी कर्तव्य आम्हाला दिलेलं आहे.
जग तुम्हाला काय म्हणते याकडे बघू नका. देवाचं नाम व्हेरी स्पेशल आहे. जर देव आजपर्यंत सांभाळते तर पुढे तो सांभाळणार, कधी सोडणार नाही. म्हातारं झालं तरी जग म्हणाले थकलं दमलं हे झालं ते झालं, पण बाबा म्हणणार तुझी केस पिकोपर्यंत मी तोच देव आहे, तुझा काळजी घेणारा मी परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणून चिंता करू नका, काळजी करू नका. स्वतःला पूर्णपणे समर्पण करा आणि बिनधास्त राहा, पाप करू नका. हालेलुया. 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 थँक यू जीसस. Thank you Lord Almighty, glory Father. देवा मशिकेरी अंदर हे बाबा, धन्यवाद तुमच्या अद्भुत कृपा आणि दयेसाठी बाबा. तुमच्या वचनामध्ये बाबा अनुकूल समय मी तुझी प्रार्थना ऐकली, अनुकूल समय मी तुझ्या प्रार्थनेला उत्तर दिलं, यासाठी की तू माझी साक्षी व्हावी, तू माझं गौरव करावा, तू मला शोभा वाढवणारी आहेस. माझ्या जीवनामध्ये तुझ्याकडे माझी शोभा वाढेल. थँक्यू डॅडी. बाबा आम्ही योग्यतेचा नसताना, लायकीचा नसताना बाबा तू आम्हाला एवढा उंच पदवी तू आम्हाला ठेवलेला आहेस बाबा. आणि तुझ्या लेकरं बाबा कोणी जे कोणी तुला विश्वास होते कोणी तुच्छ नाही बाबा, सगळे श्रेष्ठ आहेत. तुझं वचन म्हणते बाबा राजे लोक उभा राहतील. आणि पुन्हा एक क्लॅरिफिकेशन तुम्ही बोलता बाबा, पृथ्वीची पाया घालण्यापूर्वी, आकाशाची स्थापना करण्यापूर्वी मी तुला निवडलो, माझ्या हाताखाली मी झाकून ठेवलो, कारण तू माझी आहेस, तू माझी आहेस, तू माझी आहेस. मी तुझ्या मुखामध्ये दोन धारी तलवाराचा ते तार असलेला ते वचन गाठलेलं आहे. तुझा कुणी नाश करू नये म्हणून माझ्या हाताखाली झाकलेलं आहे तुला, आणि तुला 10 वेळा माझं कुशीत मी ठेवलेलं आहे. योग्य वेळेमध्ये तुझा वापर करून मी माझा गौरव करून घेणारा बाप आहे. माझ्या लेकरांना काय पाहिजे आणि काय पाहिजे, कुठल्या लोकांचा शब्दाकडे आज तुमचा कान लागलेला आहे. बायबलमध्ये यशाया 51:12 मध्ये मर्त्य मनुष्य नाशवंत लोकांच्या शब्दाकडे तुम्ही कान का देता? जे शब्द ऐकून तुम्ही मरता, तुम्ही चिंतेत पडता, त्या शब्दाकडे कान का देता? माझ्या वचनांकडे कान द्या. तुम्ही मौल्यवान आहात, तुम्ही मौल्यवान आहात. मी तुम्हाला निवडलेला आहे. थँक्यू धन्यवाद येशू, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रिबामा शेखेरी अंदना बाबा खरा रागाशी. माझ्या लेकरांना तुम्हाला काय समजलं मला माहित नाही. बाबाने स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं तुम्ही कोण आहे देवाचं राज्य, तुम्हाला का देवाने निवडले. म्हणून ते बाबा म्हणतात सृष्टीला वर्णन सांगा, मी माझ्या आईच्या पोटामध्ये पडण्यापूर्वी मला बाबाने निवडलेला आहे. आय बिलॉंग टू जीसस. मी येशूची आहे, देवाने मला निवडलेला आहे. थँक्यू डॅडी, थँक्यू 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 लॉर्ड ऑलमाइटी, ग्लोरी फादर. रिबामा शेखेरी अंदना बाबा खरा रागाशी. भोगुडा प्रियानो, माझ्या लेकरांना भोगुडा देवाला धन्यवाद, देवाला धन्यवाद द्या. देवाने तुम्हाला काय बोलायला पाहिजे, तुम्ही थकलेला दमलेला असताना देवाने तुम्हाला विशेष तुम्हाला एन्करेज केलेला आहे, तुम्हाला एन्करेज केलेला आहे. एक नवीन सात्वन, एक सामर्थ्य तुम्हाला भरलेला आहे. म्हणून देवाचं वचन म्हणते परमेश्वर आपल्या लोकांचं सात्वन केलेलं आहे. पृथ्वीला वर्णन सांगा, हे पर्वतांनो जे जे कार करा, देवाने त्याच्या लोकांचं सात्वन केलेलं आहे. थँक यू डॅडी, लव यू, वर्शिप यू गॉड. थँक यू फादर, थँक यू ग्लोरी, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, थँक यू लॉर्ड, थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस, थँक यू माय गॉड. धन्यवाद येशू. सारे
डॅडी. तुम्ही दिलेल्या सुंदर वचनासाठी कोटी कोटी धन्यवाद. वचन म्हणलेल्याप्रमाणे बाबा यशया 49:1 आणि 13 प्रमाणे बाबा अनुकूल समयी तुम्ही आमची प्रार्थना ऐकलेला देव आहे बाबा. तुम्ही आम्हाला स्वीकार केलेला देव आहे राजा. 8व्या वचनाप्रमाणे बाबा तुम्ही आम्हाला एक्सेप्ट केलेला देव आहे राजा. प्रत्येकाने तुम्ही स्वीकार केलेला बाप आहे राजा. म्हणून 13 मध्ये म्हणते परमेश्वर आपल्या लोकांना सोडवलेला आहे. तो त्यांना मोकळा केलेला आहे. तो त्यांना आस्वादित केलेला आहे. माझ्या डॅडीत असलेला प्रत्येकाचा हृदय तो जाणारा देव आहे. ज्याच्या लेख अंतकणामध्ये तुटलेला आहे बाबा, चिंतेमध्ये आहे, काळजीमध्ये आहे, त्या वेळेमध्ये बाबा तुझं वचनाद्वारे तू त्यांना एनकरेज केला. तू आज बोलत आहेस माझ्या लेकरांना तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता मला माहित नाही, पण तुम्ही माझा शुभ वाढवणारे लोक आहात. तुम्ही माझे गौरव आहात. या पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तुम्ही माझा तारण घेऊन जाणारा तुम्ही माझा लोक आहात. तुम्हाला मी इकडे तिकडे नाही तर माझा हाताचा सावलीकाने मी तुम्हाला सांभाळायचा आहे. माझा कुशीत मी तुम्हाला सांभाळून ठेवलेला देव आहे. तुम्हाला दार लावून मी ठेवलेला माझा तुम्ही माझा मौल्यवान लोक आहात. आणि मी प्रार्थना करत आहे कुठलीही जगातली परिस्थिती तुझ्या लेकरांना बाबा निराश करू नये राजा, करू नये बाबा. ज्या ज्यांच्यासाठी अशक्य आहे तुझं वचन मध्ये माझ्यासाठी कोणती गोष्ट अशक्य आहे का? लूक 1:37 मध्ये म्हणलेल्याप्रमाणे बाबा तुमच्यासाठी सर्व काही शक्य आहे. ऑल थिंग्स आर पॉसिबल टू यू डॅडी. सर्व काही शक्य आहे. जे काय अशक्य आहे वाटत आहे देवा दार उघड. ओपन द डोर इन जीसस. उघड बाबा उघड. जे लेकरे बाबा दमलेले कचलेत बाबा दार उघड यांच्यासाठी उघड बाबा. तू जे बोललास राजा यांच्याद्वारे तू महान कार्य करणारा देव आहे. ज्या जखमातून, ज्या आजारातून, ज्या दुःखातून, ज्या भट्टीतून लेकरे गेलेले आहेत यासाठी तू येणार नाही तेच बाबा की येणाऱ्या दिवसांमध्ये यांनी दुसऱ्यांना साफर करणार. यांनी दुसऱ्यांना साफर करणार. यांनी दुसऱ्यांना अश्रू पुसणार राजा. हे लेकरे दुसऱ्यांचे कुटुंब बांधणार बाबा. दुसऱ्यांसाठी एक आरोग्य दानासाठी बाबा कार्य करणारे लोक होते राजा. धन्यवाद तुझी महान कृपा दयान योजनेसाठी बाबा. किती अघात तुमचा प्रेम आहे राजा. तुम्ही स्पष्टपणे म्हटला बाबा पृथ्वीची पाय घालण्यापूर्वी आकाशाची स्थापना करण्यापूर्वी माझ्या लेकरा मी तुला निवडलेला आहे. मी सृष्टी काय केलं नव्हतं पहिला मी तुला बनवून ठेवलं होतं. तुला मी पहिला बनवून ठेवलं होतं. तुला मी माझ्या जवळ ठेवलं होतं यासाठी की तुझ्याद्वारे मी माझा गौरव प्रगट करावा. बाबा तू आम्हाला शेवट नाही प्रथम बनवलास. प्रथम बनवलास तुझ्या रूपामध्ये तुझ्या गौरवासाठी. असलेल्या प्रत्येक लेकरांचा बाबा जखमाना तुम्हाला पट्टी बांधला जायला तुझे वचन बोललास राजा. येणाऱ्या दिवसांमध्ये बाबा यांना बघून राजे उठून उभा राहतील. ज्या ज्या ठिकाणी प्रतिष्ठा झालेली राजा त्या ठिकाणी लोक उठून यांना सॅल्यूट करतील तुझ्या नावाने. तुझ्या नावाने बाबा. तुझं वचन मध्ये बाबा आपल्या डोळ्याने बघितले नाही कानाने ऐकलेच. कुठली माणसाच्या मनामध्ये असली योजना मी तुमच्यासाठी आखून ठेवलेला. आमच्यासाठी तुम्ही आखून ठेवलेला आहे डॅडी. येणारा दिवस आमचाच आहे. प्रत्येक दिवस तुझ्या गौरवाचे दिवस आहे. प्रत्येक दिवस तुझ्या गौरवाचा दिवस आहे. तुमच्या आत्म्याला प्रत्येकाच्या जीवनामध्ये मी रिलीज कर. प्रत्येकाने मी ब्लेस केला त्याबद्दल धन्यवाद करायला आहे. अजून ज्या ज्या लेखाने बाबा मुलांचं फी भरण्यासाठी बाबा दुखी आहे मुखड बाबा सगळं मुखड डॅडी. विशेष करून प्रार्थना करा पैसे मला कुणाचं असे शिक्षण राहू नये बाबा. कुणाचं शिक्षण थांबून जाऊ नये नाही बाबा. फिलिपियर 4:19 प्रमाणे डॅडी गौरवाने पुरव. तुझ्या संपत्त्यातून तू दे. तू दे डॅडी दे. प्रत्येकाची गरज पुरव बाबा. पुरव राजा. कार्य करतच आहे आपलं. धन्यवाद राजा. जे काही वचन तुम्ही आज आम्हाला दिलेलं आहे ज्या ज्या लेकरे बाबा आपल्या भविष्यासाठी चिंतेमध्ये तू आज म्हणलास जे जे काय करून वळून सांग हे पर्वताला जे जे काय करा. माझ्या देवाने माझ्या जीवनामध्ये महान कार्य केलेलं आहे. पण माझ्या लेकरांनो भले आता तुम्हाला दिसत नसेल
सायलेन्स मध्ये देवाने महान कार्य केलेलं आहे. येणाऱ्या दिवसामध्ये एक प्रॉफिटिक वर्ड आहे. तुम्ही बघणार तुमच्या जीवनामध्ये बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे देव कार्य केलेलं आहे. समथिंग स्पेशल इज गोइंग टू हॅपन. काहीतरी विशेष तुमच्या जीवनामध्ये घडत आहे. काहीतरी विशेष घडत आहे. देव बाबा कार्य करत आहे. थँक्यू डॅडी. तुमच्या आत्म्यासाठी आभार मानतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. जे करत त्याबद्दल मी आभार मानतो. जे करणार आहात त्याबद्दल ऍडव्हान्स मध्ये थँक्यू. प्रत्येकाला मनापासून मी ब्लेस करत आहे. कोणी पण बापा हे व्हिडिओ बघू दे, त्यांनाही तुम्ही स्पर्श करा. बापा जे कुटुंब बापा आज निराशामध्ये आहे, 99% कुटुंब बापा दुःखी आहेत. दुःखी आहेत बापा. भले जगा दृष्टिकोनाच्याकडे सगळं काय बापा, पैसा आहे, धन दौलत आहे, बंगला गाडी आहे, पण जे पाहिजे घरामध्ये नाही बापा. तुझं वचन आज क्लिअर म्हणते, पतीनो जसा स्वतः तसा आपल्या पत्नीवर प्रेम करा आणि पत्नीनो आपल्या नवऱ्याची पीठमध्ये राहा. तुमच्या आत्म्याला प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये मी मोकळीक देतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये पण मी मोकळीक देतो. पती तुम्ही आहे बाबा. आमचा पती तुम्ही आहे बाबा. यशाया 54:5 मध्ये म्हणलेल्या प्रमाणे युअर मेकर इज युअर हस्बंड. तुमचा निर्माणकर्ता परमेश्वर तुमचा पती आहे बाबा. जगामध्ये जगत असताना ह्या जगातल्या पतीनं तुम्ही जे सांगितलं ते सांगितलं बाबा. पण स्पिरिच्युअल लाईफ मध्ये कुठलीही बाई मागे जाऊ नये राजा. इथं कुठली बाई म्हणून नाही बाबा. प्रत्येक विश्वासणारे बाबा हे जे कर्तव्य आहे, जे जबाबदारी आहे, तू आमचा निर्माण करता परमेश्वर पती आहेस आणि तू बाबा अफाट अमार प्रेम केलेला देव आहेस. जीवा बाबापेक्षा तुझ्या बीड मध्ये प्रत्येक जण राहण्यासाठी कृपा कर. कुणीही बापा मर्यादा ओलांडून जाऊ नये. तुमच्या पायामध्ये प्रत्येकाला टिकव बापा. या जगामधल्या लोकांबद्दल आम्ही काय पण बोलू शकतो, पण तुमच्याबद्दल कुणी काही सांगू शकणार नाही राजा. आघात प्रीतीने देवावर प्रेम केलेला देव आहे, करत असलेला बाप आहे राजा. म्हणून तुमच्या प्रीतीस्तव बाबा प्रत्येक जण आज्ञापालन करून तुम्हाला शोभा आणणारे लोक प्रत्येकांना बनव. प्रार्थना करून कार्य केलं त्याबद्दल धन्यवाद राजा. प्रत्येकाला मनापासून आस्वादित करून बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे तुम्ही कार्य केला त्याबद्दल धन्यवाद. प्रत्येकाला मनापासून ब्लेस करून पुन्हा एकदा येशूच्या नावाने मागते म्हणून आमेन. 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 थँक्यू डॅडी. लव यू. गॉड ब्लेस यू ऑल. मला माहिती आहे प्रियाने मला आत्मा एक सांगत आहे. तर भले तुमच्या डोळ्यांना काय दिसत नाही, तर सायलेन्स मध्ये देवाने काय तरी महान कार्य केलेलं आहे. खूप वेगळं कार्य केलेलं आहे आणि या दिवसामध्ये तुम्हाला दिसून येणार. ज्या ज्या गोष्टी तुम्ही वाट बघत होता, ज्या शिकवत देव असं काहीतरी गोष्टी घडवणार आहेत. वेट अँड सी. हालेलुया. गॉड ब्लेस यू ऑल.